आणि आता खास रिपोर्टमध्ये सुरुवातीलाच बातमी राज्यभरातल्या लाखो शेतकऱ्यांच्या करता महत्त्वाची। शेतकरी कर्जमाफी हा महायुती सरकारसाठीचा अडचणीचा मुद्दा झालाय मंडळी। कारण निवडणुकांच्या पूर्वी याच महायुती सरकारच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं आश्वासन दिलं होतं। पण सत्तेत आल्यानंतर सरकारचे सूर बदलले। अखेर नागपुरात बच्चू कडू यांच्या तीव्र आंदोलनानंतर 30 जून 2026 पर्यंत दिलेल्या शब्दाचं आश्वासन पूर्ण करण्यात येईल असं सांगण्यात आलं। आणि आता त्या दिशेनं सरकारनं काही पावलं टाकायलाही सुरुवात केली। राज्यात शेतकरी कर्जमाफी होण्याची शक्यता। बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवली। 15 फेब्रुवारीपर्यंत थकीत कर्जाची माहिती देण्याचे आदेश। विधानसभा निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं। पण सत्तेत आल्यानंतर हे आश्वासन पूर्ण करण्यात सरकार आतापर्यंत अपयशी ठरलंय। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला अनेकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। याच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी नागपुरात मोठं आंदोलन उभं केलं होतं। तेव्हा सरकारनं 30 जून पर्यंतची मुदत मागून कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं। जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे। ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील, या सगळ्या बाबींवर निर्णय करेल। त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सरकारनं आता पावलं उचलली आहेत। राज्यातील सर्व राष्ट्रीय आणि अग्रणी बँकांना शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। यासाठी एक वॉर रूम सुरू करण्यात आली असून बँकांकडून येणाऱ्या माहितीचं विश्लेषण करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। राज्यात जवळपास 55,000 कोटी रुपयांपर्यंतचं शेती कर्ज थकीत असण्याची शक्यता आहे। यात पीक कर्जाची नेमकी थकीत रक्कम किती याचा अचूक आकडा सध्या बँकांकडे उपलब्ध नाहीये। आकडा निश्चित करण्यासाठी बँकांकडून आता तातडीनं माहिती गोळा केली जाते। बँकांना थकीत कर्जाची माहिती जमा करण्यासाठी 15 फेब्रुवारीची अंतिम मुदत देण्यात आली आहे। राज्य सरकार कर्जमाफीबाबत सकारात्मक असून थकीत कर्जाची माहिती आल्यानंतर ठोस निर्णय घेतले जातील असं मंत्र्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय। कर्जमाफीच्या घोषणेसंदर्भात अगोदरच निर्णय झालेला आहे, ती कधी करायची हे देखील शासनाने ठरवलेलं आहे आणि त्याचा डेटा कलेक्ट झाला पाहिजे यासाठी ही कार्यवाही सुरू आहे। कर्जमाफीच्या घोषणेसंदर्भात अगोदरच निर्णय झालेला आहे, ती कधी करायची हे देखील शासनाने ठरवलेलं आहे आणि त्याचा डेटा कलेक्ट झाला पाहिजे यासाठी ही कार्यवाही सुरू आहे। प्रत्यक्षात त्या कर्जमाफीचं स्वरूप किंवा त्याच्यामध्ये काय निकष असतील, त्याबद्दल केंद्राची भूमिका काय असेल ह्याच्यावरती अधिवेशनात काही चर्चा होऊ शकते। येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये काय घोषणा होत आहेत, 6 मार्चला अर्थसंकल्प आहे, त्यावेळेला आपल्याला ते स्पष्ट होईल असं मला वाटतं। परंतु शेतीमालाला भाव मिळण्याच्या संदर्भात जेवढे प्रभावी उपाय चाललेले आहेत त्याच्यामध्ये आपत्ती, नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा खूप अडचणी आपल्याला आलेल्या दिसत आहेत, पण तरीही याबद्दल सरकार योग्य ती पावलं उचलेल अशी मला खात्री वाटते। शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळणं सरकारसाठी आता गरजेचं झालंय, पण राज्याच्या तिजोरीची अवस्था पाहता कर्जमाफीचा निर्णय घेणं शक्य होईल का याबाबत विरोधकांना शंका वाटते। राज्याची आर्थिक स्थिती आत्ताची जर बघितली तर कर्जमाफी करणं राज्याकडून अतिशय अवघड स्थिती दिसते, पण ती झाली पाहिजे। कशी जरी राज्याची आर्थिक स्थिती असली तरी कर्ज काढून दुसरीकडून
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, परंतु कर्जाची जी रक्कम येते टोटल ती जर बघितली तर ती अवाढव्य एवढं नक्की आहे. पण ही कर्जमाफी एनी हाऊ कंडिशन करावी ही सुद्धा भूमिका आमची राहील, शेतकऱ्यांची आहेच. घोषणा तर सरकार खूप करत असतं ना. आता 33,000 कोटीचं पॅकेज अतिवृष्टीचं जाहीर झालं, कुठं मिळालं? आमचे आमदार आणि खासदार आज उपोषणाला बसतायत धाराशिवमध्ये, मिळालंच नाही. परवाचाच एक सरकारचा अध्यादेश आहे, याच्यामध्ये त्यांनी दुसरा टप्पा आणि त्यात एवढी रक्कम, अतिशय जुजबी 200-300 कोटी रुपये, ज्याला 33,000 कोटीचं पॅकेज आहे आणि शेकड्यामध्ये जर रक्कम वितरित करत असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्याच्या जखमीवर ते मिक्स होत आहे. राज्याच्या तिजोरीची चावी सध्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हातात आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात फडणवीस शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देतील असा विश्वासही व्यक्त केला जातोय. ज्यावेळेला शेतकरी संघटनांबरोबर बैठक झाली त्यावेळेला जून अखेरीसपर्यंत संपूर्ण कर्जमाफी तर्फे शासनातर्फे करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. आणि माननीय मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री नक्कीच शेतकऱ्यांना दिलेलं हे आश्वासन महायुतीचं सरकार म्हणून आम्ही पाळू. राज्यात यापूर्वी 2 वेळा कर्जमाफी योजना राबवण्यात आली आहे. 2017 मध्ये झालेल्या कर्जमाफीमध्ये 24,74,662 शेतकऱ्यांचं 18,599 कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्यात आलं होतं. त्यानंतर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान योजनाही राबवली गेली, ज्यामध्ये 2,712 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली होती. दुसऱ्या कर्जमाफीच्या टप्प्यात 30,84,936 शेतकऱ्यांना 20,304 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर झाली. यापैकी 14,926 शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्जही वितरित करण्यात आलं. पण अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम पोहोचण्याची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाहीये. राज्यात कोणतंही सरकार आलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती दमडीही पडत नाही. आता कुठेतरी सरकारनं कर्जमाफीबाबत हालचाली सुरू केल्या आहेत, पण प्रत्यक्षात ही कर्जमाफी कधी होते आणि शेतकऱ्यांना कधी दिलासा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.